महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्यालाऊ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नाशिक मधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते। नामांकित TCS कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीसोबत जे घडलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। हे केवळ विनयभंग किंवा अत्याचाराचं प्रकरण नसून यामागे एक भयानक आंतरराष्ट्रीय कट असल्याचं आता स्पष्ट झालंय। नाशिक जिल्हा न्यायालयानं या प्रकरणावर ओढलेले ताशेरे आणि समोर आलेलं मलेशिया कनेक्शन नक्की काय आहे पाहूया सविस्तर। नाशिकच्या IT क्षेत्रात खळबळ उडाली आहे। निमित्त आहे TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न। पण हा तपास जसा पुढे सरकतोय तसे धक्कादायक खुलासे होत आहेत। नाशिक जिल्हा न्यायालयानं या प्रकरणाला संघटित कट असं संबोधलंय। या प्रकरणाचे धागेदोरे चक्क 7 समुद्रापार म्हणजेच मलेशियापर्यंत पोहोचले। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानली जाणारी निदा खान सध्या पसार आहे। तपासात समोर आले की निदानं आपल्या पदाचा गैरवापर करून पीडितेवर प्रचंड दबाव आणला होता। पीडितेच्या मोबाईलमध्ये सक्तीनं इस्लामिक रिलिजियस ऍप्स इन्स्टॉल करणं, पीडितेचे नाव बदलून फनिया करण्याची पूर्ण तयारी करणं आणि सर्वात भयंकर म्हणजे पीडितेला मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा कट रचणं। दुसरीकडे दानिश शेख यानं लग्नाचा आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केला। तिचं धर्मांतर सोपं व्हावं म्हणून तिची शैक्षणिक कागदपत्रही बळकावली। पोलिसांनी पीडितेच्या घरातून बुरखा जप्त केलाय, जो तिला सक्तीनं वापरण्यास भाग पाडलं जात होतं। तर तौसिफ अत्तार यानं कामाच्या ठिकाणी लैंगिक सुखाची मागणी करत पीडितेचा छळ केला। निदा खाननं अटकेपासून वाचण्यासाठी गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र नाशिक न्यायालयानं तिचा अर्ज फेटाळून लावलाय। हा एक संघटित कट असून यात परकीय निधी आणि मालेगाव कनेक्शनचा तपास होणं गरजेचं आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। सध्या तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन हे 4 आरोपी पोलीस कोठडीत आहेत। मात्र मुख्य संशयित निदा खान 27 मार्च पासून बेपत्ता आहे। आता नाशिक पोलीस आणि SIT या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज झाली आहे। एका प्रतिष्ठित कंपनीत असा प्रकार घडल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। निदा खान पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे आणखी किती बळी घेतले गेले आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।